इट्स रोलिंग. ओके मित्रांनो, तर कसा होता लॉर्ड्स टेस्टचा चौथा दिवस? अमय कसा होता? नाही मला वाटतंय की टेस्ट मॅच नव्हती चालू, एखादी रेसलमेनिया किंवा रॉ NXT वगैरे चालू आहे असं वाटलं मला. मनी इन द बँक. येस, मनी इन द बॅग. बॅग वर असायची. सो त्याचा फील येत होता. ऑब्व्हियसली डे 3चा जसा एंड झालेला तो डे 4चा स्टार्ट होणारच होता चांगला, आणि जसं जे काही एक्सपेक्टेड होतं ते सगळं झालं कालच्या दिवशी. खरं, काल जे सिराजने बॉलिंग मध्ये अग्रेशन दाखवलंय, स्टार्टला आल्या त्याने धपाधप अंगावरती बॉल टाकलेत. इव्हन बुमराचे काय काय बॉल जे उडलेत. सो जे लोक म्हणतात की टेस्ट क्रिकेट बोरिंग आहे, IPL क्रिकेटला वाचवत आहे, टेस्ट क्रिकेट नीड्स ब्रँडिंग, जसं की अमयासारखे लॉकडाऊन क्रिकेट फॅन्स ज्यांना क्रिकेट बद्दल फार ज्ञान नाही, त्यांना काल कळलं क्रिकेटमध्ये काय आहे, टेस्ट क्रिकेट मध्ये काय आहे. जे लोक T20 क्रिकेटला ओव्हरऑल वाचवणारे वगैरे म्हणतात, ज्यांचं म्हणणं आता ती 100 वगैरे टुर्नामेंट मोठी करा किंवा T10 करा, त्यांच्यासाठी काल टेस्ट क्रिकेटने उत्तर दिलेलं आहे. येस, कालच्या मॅचची पूर्ण हायलाइट बघा तुम्ही या मॅच. आणि कालच्या मॅच मध्ये काल जेव्हा मॅच चालू होती, हायलाइट्स तर आपण बघताना एन्जॉय करतो ते ठीक आहे, कारण ते पीसेस असतात, पण काल जेव्हा लाईव्ह मॅच चालू होती आपण जी मजा येत होती, प्रत्येक बॉलला. आणि लाईव्ह मॅच बघण्याची मजा ही आहे की तुला ते ग्राफ दिसतो गोष्टींचा, की हे इथे इथे वर्क होतंय, हे तिथे वर्क होतंय, ही फाईट अशी चालू झालेली, ही फाईट अशी संपली, जे काय सो ते बघायला मजा येते. आणि ऑब्व्हियसली लॉर्ड्सचा जो एक ऍटमॉस्फिअर असतो लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडचा, तो अजून त्यात भर पडतो की तिथे इंग्लंडचे फॅन तुम्हाला बू करतायत, मग इंडियन्स पण तेवढेच सपोर्टर्स आहेत. करेक्ट. ते सगळा माहोल बनलेला बघताना, आणि मग परत प्लेयर्स पण भांडतात, ते पण बघायला पाहिजे. आणि ते जे तू म्हटलास असं की थर्ड डेच्या एंडला जो अख्खा एक ज्या पॉइंटला संपलं होतं, सो तिकडनं जे एक्सपेक्टेड होतं ते झालं. आणि बुमराने जे बॉल क्रॉलीला काल मारलेत, बॉल कुठनंही काल उडत होता, आणि अनप्लेबल काही काही डिलिव्हरीज होत्या ड्यू टू पिच ऑब्व्हियसली, काही काही गोष्टी, पण काही काही बॉलर्सने पण खूप चांगला एफर्ट मारला, एस्पेशली बुमरा आणि सिराजने स्टार्टला एफर्ट मारलाय. म्हणजे सिराज तर प्रत्येक बॉलला रिव्ह्यू घेत सुटला होता, पण त्याला गिलने घेऊ दिले नाही, पण त्याने एक रिव्ह्यू काल खूप चांगला घेतला, ओली पोप वाला रिव्ह्यू. बरोबर. पण आपण स्टार्ट पासून सुरुवात करू. सुरुवातीपासून सुरुवात करूया. सो इंग्लंड होती किती 2 रनला स्टार्ट केलं, 2 रनवर खेळत होती इंग्लंड, आणि मग त्यानंतर क्रॉली आणि बेन डकेट खेळत होते, आणि मग डकेटने एक पाठी 6 मारला. कोणाला? सिराजला मारला का? सिराजला मारला पाठी 6. तेव्हा मला असं थोडा स्कूप केला, स्कूप केला आणि तो 6ला गेला वाटतं. आणि तेव्हा मग थोडा अशी भीती वाटली मला की भाई कदाचित हा घेऊन जाईल इथून, कारण की तो त्याने टाइम केलेला व्यवस्थित, कॉन्फिडंटली मारलेला, तेव्हा वाटलेलं की हा घेऊन जाईल मॅच. पण मग नेक्स्ट बॉलमध्ये आय गेस त्याच्यानंतर सिराजने खूप चांगला एक शॉर्ट बॉल टाकला, आणि काल सिराजने इन जनरल शॉर्ट बॉलची लाईन चांगली ठेवली होती, त्याने सगळे बॉडीवरती केली, बॉडी लाईन केली, सो ते ऍज वेस्ट डिलिव्हरीज नव्हत्या. काल इंडियाने बॉलिंग मध्ये ते प्रिसिजन दाखवलंय की भाई स्टंप मध्येच बॉलिंग करायचे, ते खूप प्रकाराने जाणार, कारण की विकेट्स पण तशाच पडल्यात. करेक्ट. इंग्लंडच्या शेवटच्या 7 विकेट ज्या आहेत त्या सगळ्या बोल्ड आहेत. अच्छा. म्हणजे आपलं वॉशिंग्टनने विकेट काढल्या त्या सगळ्या बोल्ड होत्या, नंतर बुमराने 1-2 आकाशदीपने काढली. येस, ती बोल्ड होती. आकाशदीपने आय गेस रूटला आउट केलं. नाही, ब्रूकला आउट केलं. आणि ब्रूक तर म्हणजे काल तो काय आडाम तिडाम मारत सुटला होता, अंदाधुंदी, जसं अमय खेळतो कधीतरी टर्फवरती. सो ब्रूक पण तसाच काल खेळत होता. संघाकाराने संघाकारा बोलला पण की दिस इज नॉट इव्हन बॅसबॉल, दिस इज ॲरोगन्स. आणि ऍक्च्युअली ब्रूकने मेसी जसा डकेटचा विकेट पडला, आपण तिथून जाऊ की डकेटचा विकेट पडला, सिराजने काढला, त्यानंतर क्रॉली, त्यानंतर बेसिकली पोप गेला, आणि पोपचा रिव्ह्यू इतका ब्रिलियंट रिव्ह्यू होता तो, कारण तो डिसिजन ट्रिकीच होता. म्हणजे तो मिडल आणि ऑफच्या मध्ये त्याच्या पायाला लागला आणि तो रिव्ह्यू घेतला, आणि युजली सिराजवरती कोणी विश्वास ठेवत नाही रिव्ह्यूसाठी, तो प्रत्येक बॉलवरती रिव्ह्यू घेत सुटतो. सो मग जेव्हा त्याच्या आधी झालं पण जजमेंट एक रिव्ह्यू वेस्ट केला होता. बरोबर. सो जसा त्याने पोपला बॉल टाकला, नॉट आउट दिला, जसा हा रिव्ह्यू साठी गेला, गिलचं जजमेंटच चुकलं होतं. गिल म्हटलं की हाईट आहे, जे काही हाईट नव्हती तो बघून कळत होतं, मे बी थोडीफार स्विंगमुळे बॉल बाहेर जाऊ शकत होता, पण त्याने तो रिव्ह्यू घेतला, आय गेस सगळ्यांचं एकमत झालं त्यामुळे, आणि तो रिव्ह्यू खूप ब्रिलियंट होता. आणि तो ऍक्च्युअली सिराजने खूप जास्त फोर्स केला रिव्ह्यू यायला, पण सिराजने त्या रिव्ह्यूला आणि आधीच्या रिव्ह्यूला सेम डायलॉग, हाईट का तो सवाली नाहीये रे, हाईट का तो सवाली नाहीये, तो आधी पण बोलले, आणि जो रिव्ह्यू सक्सेसफुल झाला त्यात पण बोलले. जो इंडियाचा रिव्ह्यूचा हे खूप वीक आहे, स्ट्राईक रेट, सक्सेस रेट खूप वीक आहे. म्हणजे 18 मध्ये 4 वगैरे व्यवस्थित घेतले, पण रिव्ह्यू बऱ्याचदा चान्सेस असतात. रिव्ह्यू मला बऱ्याच लोकांचा ह्याच रेटला असेल असं मला वाटतं. रिव्ह्यू फार कोणाचा ग्रेट रेट नसेल असं मला वाटतं. इतिहास काढून दाखवा किती चुकले. दाखव.
आता नाही मी दाखवीन जेव्हा आपण दोन्ही विषय काही बोलू तेव्हा दाखवेन. तर जसं हे झालं की ब्रूक जसा क्रॉली गेला मग क्रॉलीला आधी पोप गेला, पोपला आउट केलं तर पोपचं मी जसं म्हटलं पहिल्याच मॅचला की पोपने जेव्हा पहिली इनिंग खेळली मी म्हटलं की आता नाही सेंचुरी मारली हा अख्खी सिरीज फ्लॉप जाणार आहे आणि ती सिरीज चालली त्याची. आणि जो तू स्टॅट मला काल पाठवलास की काय होता सेकंड इनिंगला पोपचा ऍव्हरेज आहे फक्त 19. सो 19चा ऍव्हरेज आणि तो आणि द काइंड ऑफ टेक्निक ही हॅज म्हणजे तो खूप बेटर त्यांनी डिस्प्ले केला पाहिजे. इयन बेल सारखे आपण म्हणतोय इयन बेल खूप कन्सिस्टंटली खेळायचा पण इयन बेल पण त्याच वाटेवर होता की डिक्लाइन वरच होता तो नेहमी. हा पण इयन बेलने जेवढ्या इयन बेलचं असं नव्हतं कधी की एक मॅच खेळून अख्ख्या मॅच खराब झाला असं नाही, तो सगळ्या मॅच खराब केला कधी कधी. पण इयन बेल जिथं तो शूज फील करतोय तर त्याने तेवढं परफॉर्म पण केलं पाहिजे कारण एका पॉइंटला तो वाईस कॅप्टन होता इंग्लंडचा. जेव्हा स्टोक्स नसायचा तर तो कॅप्टन्सी करायचा. पण आता ब्रुकने एवढं ओव्हर शॅडो केलं त्याला की आता ब्रुकला त्यांनी व्हाईस कॅप्टन बनवलं. सो आणि इव्हन ओलिपोपला ड्रॉप करायच्या पण गोष्टी चालू होत्या मागेच. सो आणि ते जे तू म्हणतोस 19चा ऍव्हरेज आहे. सो 19चा ऍव्हरेज आहे समज त्याने किती टेस्ट केले असतील 70 टेस्ट केले असतील. सो त्यात पण त्याने 196 ची एक इनिंग केली इंडियामध्ये, तिची इंडिया पहिली मॅच हरली सो त्यात त्याने खेळली. सो ते जर तू 196 खेळले त्याचा काही ग्रेट ऍव्हरेज नसणार, त्याचा ऍव्हरेज 10च्या पण खाली असणार. सो आय थिंक हा ओलीपूप सारखंच खेळतोय. हो ओलीपूप सारखं खेळतो. इंग्लिश वर आला विम्बल्डन सो काल सिनर जिंकलाय मित्रांनो. आता होपफुली सगळे क्रिकेटर जे काय तिथे जाऊन बसलायत ते लॉर्ड्स मध्ये येऊन बघतील क्रिकेट. स्पेशली विराट कोहली आता तो इंडियाची पण मॅच बघायला येईल. सचिन कधी इथे असतो तर कधी तिथे असतो, कधी इथे असतो कधी तिथे, हेच चालू आहे भाई. खरं पण सचिनला ते लहानपणी टेनिसपटू व्हायचं तू बोलला होता तसं. सो ते असेल टेनिस प्रेम असेल तसं तुझं क्रिकेट प्रेम आहे. क्रिकेट येत नाही पण ठीक आहे बोलतोस तू. सचिनला तरी टेनिस कुठे येतं तेच करतो. पण सचिनच्या अशा टेनिस होता, टेनिस एल्बो. हो वा आज तू खूप करतोस. पण मी रोजच खूप करतो मित्रा. तर करण्यावरनं मला आठवलं की क्रॉली आणि इंडियाची जी फाईट चालू होती ती जेव्हा क्रॉलीचा विकेट घेतला इंडियाने आणि फायनली मी जयस्वालला गेल्या 6-7 महिन्यात बघतोय फायनली जयस्वालने एक सेफ कॅच काढलेली आहे. 6-7 महिने तो कॅचेस ड्रॉप करत सुटला असं माझं म्हणणं आहे. म्हणजे त्याने जे ऑस्ट्रेलियामध्ये सुरू केलं होतं कॅच ड्रॉप करणं ते त्याने चालू ठेवलं होतं. त्याने काल फायनली एक चांगली कॅच घेतली. सो क्रॉली गेला आणि क्रॉली जेव्हा गेला तेव्हा इंडियाने फुल ते सेलिब्रेट चांगलं केलं. आणि क्रॉलीचं काल तेच होतं, क्रॉली काल खूप असा शॅबी खेळला. इथे त्याला बॉल पण चांगले पडले काय आणि त्याचा टचच नव्हता काल. नितीश कुमार रेड्डीने क्रॉलीचा विकेट घेतला आणि नितीश कुमार रेड्डी खूप फायदेशीर ठरतोय इंडिया. त्याने दोन्ही त्याला आउट केलं. हा सॉरी तू काय बोलत होता कंटिन्यू. तेच क्रॉली मला वाटतं की काल खूप शॅबी खेळला. सो एका पॉइंटला त्याचा श्वास फायनली रोखला नितीश कुमार रेड्डीने. त्याची मारलीच पाहिजे असं मला वाटतं. त्याला बघून आता मला क्रॉली आवडतो प्लेअर म्हणून. आय अप्रिशिएट क्रिकेट ॲरोगन्स वाटतो. ॲरोगन्स असावा. तुला विराट कोहली पण आवडायचा तुला माहिती आहे ना. काय मला आवडायचं. ॲरोगन्सला तू कसं क्रिटिसाइज करतोस. ॲरोगन्स तेव्हा तुझा तू जस्टिफाय करू शकतोस जेव्हा तू चांगला खेळतोस. याला काय अर्थ आहे काही. एखादा जो चांगला खेळतो त्याने कसंही ॲरोगंट राहिलं चालतं. ते खपून घेतलं जातं. पण का ॲरोगन्स तर चुकीचा किंवा नाहीये असं थोडी नाही. असं नसतं. तू परफॉर्मन्स थोडी एखाद्याला काही असंच असतं. तू विराट कोहली जेव्हा आलाय तेव्हापासून ॲरोगंट होता तुला माहिती आहे ना. मग तो आला तो स्टॅचर घेऊनच आलेला की तो चांगला प्लेअर आहे. त्याचा फॉर्म नाही. क्रॉली थोडी वाईट प्लेअर. क्रॉली इन जनरल मला ठीकठाक प्लेअर वाटतो. क्रॉली चांगला प्लेअर, डकेट खूप चांगला प्लेअर आहे माझ्या मते तरी. पण तरी मला वाटतं की ॲरोगन्स आणि क्रिकेट किती खेळतो याचा काही संबंध नसतो. इन जनरल क्रिकेटचा नाही म्हणत, इन जनरल लाईफ बिहेवियर मधला ॲरोगन्स. मग ठीक आहे ना. जनरल लाईफ मध्ये तू कोणत्याही फील्ड मध्ये जर टॉपवर असेल तर तुझा ॲरोगन्स खपवून घेतला जातो. पर्सनल उदाहरण कुठल्याही फील्ड मध्ये टॉपवर असतात ते लोक काय बोलतात जे बॉटमला असतात. काय ते प्रेमाबद्दल ते लोक त्यांचं काही कधी झालं नाही असो. पण मी या मताशी सहमत नाहीये. काय ॲरोगन्स एक तर चुकीचं आहे किंवा बरोबर आहे हे काय की तू डिझर्व. चुकीचा बरोबर मी म्हणतच नाही. मी म्हणतो की खपवून घेतला जातो. पण का खपवून घ्यावा मग तेव्हा. पण ती आता ह्युमन नेचर आहे. मग ते चुकीचं नेचर. मग ते आता तू चेंज नाही करू शकत. अरे का नाही. अरे पण इव्हॉल्युशन पासून त्याच्यावर तुझं मत काय. मला प्रॉब्लेम ह्यांचा हाच आहे. हे काय ते लॉकडाऊन क्रिकेट फॅन्स ह्यांचा प्रॉब्लेमच मला आहे. लॉकडाऊन क्रिकेट फॅन इच्छत जाऊ दे. तुला आता पर्सनल गोष्टी मी सांगितल्या असते ते पण खूप लोकांनी नावं घ्यावी लागतील मला. सोड. सो जसा ब्रूक गेला स्टोक्स. सो ब्रूकचं जसं आपण सांगितलं की ब्रूक खूपच माहिती पॅडल किंवा काही स्कूप करत होता शॉट. सो त्याने कन्सिस्टंटली केलं. त्याला वाटलं की आकाशदीप 15 आहे. सो त्याने एक फुल लेंथचा बॉल टाकला. ह्याने पुढच्याला काय स्लॉक काय ते म्हणतो आपण स्कूप करायला गेला
आणि बोल्ड झाला. त्याच्या आधी त्याने 1-2 6 पण टाकले, त्याने 2 4 मारले स्कूपचे. त्यामुळेच असेल की आता कॉन्फिडन्स वाढला, आता मी अजून एक देणार आहे. पण मला ब्रुकचं तेच वाटतं की ब्रुकचा पण डिफेन्स वीक आहे. त्या टीम मध्ये जर स्ट्रॉंग डिफेन्स कोणाचा आहे तर मला वाटतं तो जो रूट. आणि क्रॉलीचा पण डिफेन्स स्ट्रॉंग आहे जेवढं मला माहिती आहे. तर तो काल त्याला बॉलच इतकं लेवल पडले, तो काही खेळू शकला नाही. पण रूटचा डिफेन्स तिथे खरंच स्ट्रॉंग आहे. आणि पोपचा पण आहे, पण तो क्रिकेट त्याचा स्ट्रॉंग, पण त्याचं क्रिकेट स्ट्रॉंग नाहीये. कोणाचा? पोपचा. तो फक्त इयन बेल सारखा दिसतोय सध्या आणि कव्हर ड्राईव्ह मारतो. बाकी तर ठीकच वाटतंय. नंतर मग आपलं पोप नाही, ब्रुक गेल्यानंतर स्टोक्स आला. स्टोक्स आणि याने पार्टनरशिप 60-70 पार्टनरशिप टाकली आणि ते थोडं प्रॉमिसिंग खेळत होते. पण मला काल रूटची भीती, मी तुला म्हटलं होतं मेसेजवरती की रूट खूपच अनकन्व्हेन्शनल शॉट खेळतोय. तो जे स्वीप शॉट मारत होता, युजली स्वीप शॉट हा ऍडव्होकेट करत होतो इंडियामध्ये खेळण्यासाठी, कारण इंडियात टर्न जास्ती असतो. सो तू टर्न नेगोशिएट करायला स्वीप मारतोस. इंग्लंडमध्ये वगैरे पण मारतात, पण तिकडे तो प्रॉब्लेम की बॉल फ्लॅट गेला की तो बॉल जास्त उडणार नसतो किंवा स्पिन जास्त होणार नसतो. सो रूटने आधी पण जड्डूला अगेन्स्ट एक स्वीप मारायला गेला होता, त्याचा स्टंप जस्ट वाचला होता. सो तेव्हाच मला वाटलं होतं की रूट पण आता जायच्या आणि रूट सेम स्वीप शॉटला आउट झाला. आणि मग रूट जसा गेला तसा एक इंडियाचा कॉन्फिडन्स वाढला की आता आहे की आता इकडनं चान्स चांगला गुंडाळू शकतो. आणि काल एस्पेशली जी सुंदरने बॉलिंग केली, बिंग अ बॉलर, तू काय बोलशील सुंदरचं? नाही, तो ऍक्च्युली स्पिनर, मी फास्ट बॉलर आहे त्यामुळे एवढं मला रिलेट. पण तुझा स्पीड स्पिनरचाच होता. तुझा स्पीड सांगू का इथे आता मी? कसला? अच्छा, बॉलिंगचा. सांग ना. मला जेवढं माहितीये, तुला उडते तीर घ्यायची ऑन द रेकॉर्ड लास्ट काउंटेड स्पीड वॉज 139 माझा. तुझा काय 139 काय? सेकंद 139 kmph सेकंद kmph स्पीड होता माझा आणि 88 miles per hour ने मी टाकायचो. आय गेस कर्टली अँब्रोज नंतर मीच होतो. 1 मैल म्हणजे किती किलोमीटर? चालेल ना, क्रिकेट बद्दल मॅच बद्दल बोलतो, शोधवायला शिकवतोय ते लोकांना. व्हॉट लँग्वेज इज दिस? काल मी ना विम्बल्डन बघितले, सो माझ्याशी ह्या वर्षात नको बोलूस. टेनिसचा एक नियम सांग मला. काय? टेनिसचा एक नियम सांग. टेनिसमध्ये बॉल इथे पडला की ऑफ साईड असतं. कुठे इथे पडला की? बॉल तिथे पडला की ऑफ साईड असतं, त्या लाईनच्या वर पडला की ऑफ साईड असतं. हा कवटी बॉलने क्रिकेट खेळणारा, क्रिकेटचे रूल नाही माहिती, जो विम्बल्डन बघायला आहे तुला. सो त्यानंतर मग स्टोक्स आणि रूटची पार्टनरशिप लागली 67 रनची. स्टोक्स पण बरा खेळत होता, पण तेच आहे मग नितीश कुमार सुंदरने त्याला एक बॉल टाकला जो स्पिन नाही झाला, जो आर्म बरोबर आत आला आणि रूट स्टोक अटॅकिंग खेळत होता त्या फेज मध्ये आणि मग तो स्वीप मारायला गेला, स्लॉक स्वीप मारत होता तो. सो मग तो बॉल आत आला आणि त्याचा लेग स्टंप मिडल स्टंप घेऊन गेला. इव्हन जॅमी स्मिथची विकेट बघशील, जॅमी स्मिथ मध्येच अडकला, त्याला बॉल पुढे खेळू की मागे खेळू कळत नव्हतं. पण नाही, काल वॉशिंग्टन सुंदरने कडकच बॉलिंग केली. त्याचे स्टॅट्स आपण काल तुम्हाला जे पाठवले असतात की हरभजनने 2002ला 5 विकेट घेतल्या होत्या तिकडे इंग्लंडमध्ये, त्यानंतर हा बेस्ट एखाद्या स्पिनरचा. सो मध्ये कुंबळे गेलाय, अश्विन गेलाय, जडेजा गेलाय. नाही, कुंबळे तर आधीच आहे, कुंबळे मध्ये नाही गेला, पण कुंबळे नंतर पण खेळला ना. बरोबर. सो हरभजन नंतर कोणाचाच चांगला स्पेल आला नाही, म्हणजे बेस्ट जो असेल तो. अश्विन होता मध्ये, एक्झॅक्टली. सेहवाग होता मध्ये. सेहवाग चांगला स्पिनर होता. तर सुंदरचं जे इव्हन काल मला जॅमी स्मिथचं जाणवलं की जे मी मागे म्हटलं मला त्याची काही वीकनेस वाटत नाही, पण मला वाटतं तर तो इंडिया त्याला तो स्पिन अगेन्स्ट फसणार आहे, कारण त्याचं जजमेंट चांगलं नाही मला वाटतं की बॉल पुढे कुठे. आणि तो नवीन पण आहे, खूपच तो यंग वाटतो. कौला एकदम कौला मारे, त्याला बघून वाटणार ना की हा भाई मॅच घेऊन जाईल, पण तो मस्त खेळतो. पण काल तो चांगला नाही खेळला, काल त्याला सुंदर पद्धतीने आउट केलेलं. सो काल एका पॉईंट नंतर सुंदर अनप्लेबल वाटत होतं माझ्यामध्ये, म्हणजे सुंदर कुठल्याही बॉलला विकेट गेलं असं वाटत होतं. आणि जे काय झालं काल 154ला इंग्लंडच्या 4 विकेट होत्या जेव्हा क्रॉली गेला माझ्यामध्ये, त्यानंतर इंग्लंड 192 ऑल आउट झाली. सो इंग्लंडने 38 रन मध्ये 6 विकेट झाल्या, त्यांना इंडियाचा रोग लागला. कोलॅप्स झाला इंग्लंडचा, तिथे काय नाही, डायरेक्ट कोलॅप्स. आणि नंतर जेव्हा बुमरा आला, बुमराने तर खेळूच दिलं नाही, कारण बुमराने एकतर यॉर्कर टाकला जंबारी त्या कार्सला आणि ह्याला कोणाला बॉल कट केला, वोक्सला. काल थोडीशी वोक्सची भीती होती बाय द वे, जेव्हा स्टोक्स आणि वोक्स खेळत होते ना, पण नंतर मग वोक्स एकटा पडला, मग वोक्स एकटा वोक्सला पण बुमराने बोल्ड केला बुमराने. सो काल बोल्ड आणि एलबीडब्ल्यू वर खूप जास्त लक्ष होतं इंडियन्सचं, आणि तेच आहे म्हणजे प्रिसिजन, मग अशी बोललो तेच प्रिसिजन नाही. सो काल इन जनरल इंडियाने खूप चांगल्या प्लॅनिंगने बॉलिंग केली, फिल्डिंग छान लावले होते, फील्डर चांगले होते, फिल्डिंग बरी केली जयस्वालने कॅच पकडलाय. सो 192 त्यांनी केले. सो 193चं टार्गेट होतं, विच इज ऑब्व्हियसली व्हेरी मच अचिव्हेबल इन दोज कंडिशन्स. पण जरी पिच अनइव्हन असलं, तुम्हाला T20 मध्ये हे टार्गेट सोपं वाटेल मित्रांनो, पण टेस्ट मध्ये कोणतेही टार्गेट कधीच सोपं नसतं. आणि टेस्टची मजा पण तीच आहे, मला वाटतं की तू प्रेडिक्ट नाही करू शकत की तू बघशील तर सेशन 6 इंडियाने जिंकलेत, सेशन 3 इंग्लंडने जिंकले, पण कुठल्याही सेशन मध्ये मॅच अख्खी निघून जाऊ शकते. टेस्ट मध्ये तू सेशन
एका सेशनवर तू पूर्ण गेमचा कंट्रोल घेऊ शकतोस. आणि तू बघशील तर डे 1 पासून डे 3 पर्यंत आपण बोलतो की इंडिया कदाचित ड्रॉ वगैरे पण होईल मॅच. मी म्हटलं होतं इंडिया फर्स्ट डेला की इंडिया लाज नाही. कालच्या व्हिडिओ मध्ये काल असं मी म्हटलं की असे चालले की ड्रॉ कडे चालले, तेच मी म्हणतोय. पण फर्स्ट डेला मी म्हटलं होतं इंडिया. अरे पण मी काय म्हणतोय ऐकून तर असं वाटतंय पहिले 3 दिवस की बॅलन्स मध्ये चाललाय गेम, पण चौथा दिवस येतो आणि चौथ्या दिवशी 14 विकेट निघतात आणि बॅलन्स पेक्षा विकेट जात होते, सगळे डिफेंड करत होते. सो आणि 2 दिवसात 20 विकेट जरा कठीण वाटलं होतं. पण काल जे घडलंय त्यानंतर ऑब्व्हियसली आजच्या दिवशी रिझल्ट कन्फर्मच आहे, काहीतरी येणार आहे. तो कोणाच्या बाजूने ते कळेल आपल्याला. सो ते जुनी एक म्हण आहे क्रिकेटच्या बाबतीत की नथिंग इज इम्पॉसिबल इन क्रिकेट. ती आयुष्याची म्हण आहे. नाही ऍक्च्युली ठीक आहे, ती परत येऊ नाही शकत, जाऊ दे. धोनी जे बोलायचं की शेवटच्या बॉल पर्यंत भाई मॅच संपलेली नसते, तेच आपल्याला हे पण खूप जणांनी म्हटलंय. तू धोनीला कोट करतोस पण ठीक आहे. कारण त्याने खूप वेळा ते प्रूव्ह करून दाखवलंय ना सतत, त्याने जे फिनिश केलं इंडियासाठी. अच्छा अच्छा अच्छा. ती कुठली 19 वर्ल्ड कप सेमीफायनल एकच मॅच आहे ह्याच्याकडे जी पूर्ण आता आयुष्य 2009ची T20 वर्ल्ड कपची मॅच इंग्लंड वर्सेस. अजून काढ एक ती मॅच ज्यात त्याने अंबाती रायडूला सिंगल डिनाय केला होता. एक ऑस्ट्रेलियामध्ये सीबी सिरीजला श्रीलंकेसोबतची मॅच ती टाय झाली. ती अजून कुठली काढू, बऱ्याच आहेत, जाऊ दे. बोल 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 रे. सो जशी इंडियाची बॅटिंग सुरू झाली वाटलं होतं की इझी टार्गेट इंडिया चांगली सेन्सिबली खेळ, बट लिटल वी डिड नो की जयस्वाल खेळतो. इंग्लंड हॅड अदर प्लॅन्स आणि जयस्वाल ऑल्सो. सो जयस्वाल काल चुत्यासारखा आउट झाला भाई. तो बॉल छेडायची गरजच नव्हती तिथे. छेडणं कधी चुकीचं. मग तो बॉल असो की बोल. सो प्लीज तो बॉल मारायची गरज सेन्सर करा, अल्ट्रा सेन्सर टाकणार. मारायची गरज नव्हती तो बॉल. इथून का तुला पुल करायचा ना, आणि आल्या ते पण. आणि तू रोहित शर्मा थोडीच पहिल्या इनिंगला. बोल ना, स्वतः काय केलं रे पहिल्या इनिंगला. नथिंग इम्पॉसिबल म्हणजे धोनीचं कोट काही. पहिल्या इनिंगला जयस्वालला आउट केलंय ऑलरेडी आर्चरने. सो तू सांभाळून खेळ, फायनल इनिंग आहे, का तुला काही करायचे. बरोबर. पण तेच आपण आधी पण डिस्कस केलं की चुकीच्या लाईनला तो पुल शॉट केला. पहिली गोष्ट आपण आधी पण डिस्कस केलेलं की जयस्वाल गोज व्हेरी हार्ड ऑन बॉल. तो मागे नाही खेळत. सो स्टोक्सने मागच्या वेळी पण त्याचा फायदा घेतलेला. त्याला आउटसाइड ऑफ जेव्हा कीपरकडे कॅच गेलेला तेव्हा पण तोच प्रॉब्लेम आहे की तो खूप हार्ड हिटिंग करायला जातो. सो तो एक प्रॉब्लेम वाटला. आणि नंतर तिखट पाणीपुरी त्याला आवडत असेल. येस. नंतर मग आले आपले कमबॅक किंग करुण नायर. करेक्ट आहे. काय करायचं तुमचं. माझ्या मते करुण नायरने काल त्याची लास्ट इनिंग खेळली. जर इंडिया हरली तर माझ्या मते करुण नायरला ह्याच्या पुढे चान्स नाही मिळत. यू हॅड युअर चान्स ब्रो. आणि आता माझ्या मते आता कालचा पिच तर डिफिकल्ट पण होतं, ठीक आहे, पण त्याच्याकडे पहिल्या 2 मॅच पण होत्या. सो आता माझ्या ते कठीण, आता संपलंय. आणि रहाणे ऑलरेडी तिकडनं बोललाय जेन्युअनली मला असं मनापासून रहाणेचा कमबॅक आहे. मला जेन्युअनली असं मनापासून वाटत होतं की करुण नायरने खेळावं, ऍटलीस्ट 50 तरी मारावे त्या पिचवर. बरोबर. पण तेच मे बी त्याला तुझं ते वाक्य कनेक्ट झालं असेल काय, गिव्ह मी वन मोर चान्स, जो तिने तुला दिला नाही पण करुण नायरला इंडियाने दिला. सो तो त्याने करावा असं तुला वाटलं असेल. ठीक आहे. काय बोललास तर हार्ट केक कनेक्शन. तो काय बोलला, गिव्ह मी वन चान्स. नाही, नको एक्सप्लेन. त्याने इंडियाकडे मागितला, तू तिच्याकडे मागितलास, तिने तुला दिला नाही, इंडियाने त्याला दिला. सो त्याचं म्हणणं कोणीतरी स्वतःचा चान्स युटिलाइज केला पाहिजे. सो तुला त्याच्याबद्दल हे फिलिंग होतं. आता कळलं. ठीक आहे. सो फार एक्सप्लेन करावं लागतं. आय गेस करुण नायर हॅड इज ड्यू माझ्या मते. कारण की ही मॅच जर हरलो तर मग पुढच्या मॅचला एक बॅट्समन हवा जो, कारण करुण नायरच आता पूर्ण टीम मध्ये एक अशी वीक लिंक वाटते मला. कारण की सुंदर पण आता येऊन बाई बॅटिंग पण सुंदर सेन्सिबली खेळतो बॅटिंग मध्ये आणि बॉलिंग तरी चांगली. करुण नायर इररिस्पॉन्सिबली खेळतो असं नाही म्हणणं, पण कन्फ्युज खेळतो. ऍक्च्युली काल मी त्याची विकेट जी झाली, पहिले 2 बॉल कार्सने बाहेर टाकलेले. सो तो पुढचा बॉल किंवा पुढच्या 1-2 बॉल मध्ये तो आत आणणारच होता बॉल. सो त्यासाठी प्रिपेअर्ड असायला हवं. तो बॉल सोडण्यासारखा नव्हता, जरी तो बाउन्स नसते झाला वगैरे, देखील झालं असेल, पण तो बॉल आत आणणारच होता. करेक्ट. ऍट एनी कॉस्ट. सो ते एक होतं मला. आणि त्याने लाईन पण चेंज केलेली. तू जर बघशील त्याने जे आउटस्विंग केले ते एकदम बाहेर केलं. 6व्या-7व्या स्टंप वरून आउट. म्हणजे ह्या बॉलची तू जरी बॉल आत आला किंवा बाउन्स जरी असला तरी तू हा बॉल सोडू शकत नाही, कारण तो ऑलमोस्ट 5व्या स्टंपचा बॉल होता, 4थ्या स्टंपचा बॉल होता. आणि तुला हे पण डोक्यात ठेवायचं की तो स्लोपकडे टाकलेला. सो स्लोपवर जेव्हा पडणारा बॉल तो आउटस्विंग जरी केला तरी तो आतच येणार आहे बॉल. सो तो खूप मला ब्रेन फेड मुवमेंट वगैरे जे काही असेल, पण नाही काल झालंय करुण नायरचं माझ्या मते. आता त्याच्यावरती फार करुणा दाखवू शकत नाही आपण.
आणि नंतर मग करुण नायर गेल्यावर मग गिल साहेब गिल आला. गिल पण मग थोडा नाही, पण गिलचं ठीक आहे, गिलचं एक्सपेक्टेड फ्लॅट पिच नव्हतं काल. सो अहमदाबादचा पिच नव्हता काल. सो गिलचं आता ऑब्व्हियसली गिलला क्रिटिसाइज करणं खूप अर्ली आहे, पण गिलने ऍक्च्युअली डिफिकल्ट ट्रॅक्स वरती फार परफॉर्म नाही केलं आतापर्यंत. जे आपण राहुलला करताना बघितलं, राहुल आफ्रिकेत चांगला खेळलाय, तो ह्या पिचवर चांगला खेळलाय, तो लॉर्ड्स मध्ये चांगला खेळलाय. सो राहुलने ते प्रूव्ह केलं. इंग्लंडमध्ये आपण गिल पण खेळलाय पहिल्या 2 मॅच, बट दोज पिचेस वर फेअरली फ्लॅट, सबकॉन्टिनेंटल थोडं डिफिकल्ट नव्हतं तेवढं. सो गिलने की गल कर दी यार कल. सो गिल काल गंडला. गिलचा ऑलरेडी कपिल झाली होती जी फेल गेली, पण नंतर गिल पुन्हा तेच बॉल काढून 1-2 फुलटॉस पण मिस केले. म्हणजे ऑब्व्हियसली तो बॉल मूव्ह होत होता, पण तरी भाई ब्रायडन कार्स काल ज्या रिदम मध्ये होता. आणि काल त्यांनी जे अग्रेशन ठेवलं होतं इंग्लंडने, त्यांनी प्रॉपर इंडियाचा बदला घेतला की तुम्ही आम्हाला जे पिनवलेत पहिल्या थर्ड डेला ते आम्ही करणार. एका पॉईंटला ते स्टोक्स आणि राहुलची मोड बघितली असतील, सो त्याने त्याला ते केलं, हे वगैरे पण केलं शेवटी. सो मी ब्रायडन कार्स होतं बोलायला वाटेल, कारण की मी पहिल्या टेस्ट मॅचला तुला आठवते बोललो की हा भाई कडक बॉलर आहे, हा चालणार आणि हा लॉंग टर्म साठी राहणार, आणि हा प्रॉपर टेस्ट मॅचचा बॉलर वाटतो मला. इव्हन तो वन डे पण चांगली केली. T20ला मला माहित नाही तो केवढा वर्क करेल, पण टेस्ट मॅचचा बॉलर तर हा कन्फर्म, कारण तो स्विंग करतोय प्रॉपर बॉल, त्याची ऍक्शन टेस्ट मॅचला पूरक आहे एकदम. सो तो तुझ्यासोबत तो काउंटी खेळला होता का तेव्हा कार्स? तो आय गेस तेव्हा असं तो उभारता होता, असं बाहेरून नाव ऐकायचो की असा कोणतरी प्लेअर आहे. तुझं त्याला मार्गदर्शन मिळायचं राहिलंच म्हणजे तू त्याला नाही फार गाईड केलं म्हणून चांगला खेळतो. म्हणून तर मी पहिल्या मॅचला बोलू शकलो ना की मी त्याला बघितलेलं आहे, बघितलंस त्याला मागे. ओके ओके, त्यामुळे मी बोलू शकलो की तो तू पाणी घेऊन गाडीत जायचं नाही, तो माझ्यासाठी आहे. अच्छा. हा, सो ब्रायडन कार्सचं फ्युचर मला खूप ब्राईट वाटतं इन जनरल ऍज अ बॉलर, आणि तो पण ब्राईट आहे. तर पुन्हा आपण जे म्हटलं होतं की गिल गेल्यानंतर इंडियाने नाईट वॉचमॅनला पाठवलं. त्यानंतर जी एक मुवमेंट झाली होती तो बघितला असेल, आकाश पेसर बॉल डिफेंड केला आणि फुल त्याला बॅट बीट दाखवली, असं चिडवलं, मग तो पण त्याला काहीतरी बोलायचं, काही कळलं नाही मला फार, पण काल ती हिट झालेली आहे त्यात. सो मला वाटतं की आजचा दिवस फुल ऑफ अग्रेशन असणार आहे इंग्लंडच्या साईडने. सो इंडिया नीड्स टू म्हणजे इंडिया नीड्स टू हँग इन देअर, कारण आज ही मॅच जर जिंकू शकतो तर ऋषभ पंत वाटतोय मला, कारण की त्याच्या अग्रेशन मध्ये पटापट रन्स पण होतील, कारण की राहुल तेवढा अग्रेसिव्हली नाही. कारण राहुल ही मॅच घेऊन जाणार, तुला माहिती आहे की राहुल ही मॅच, राहुलची पण काल कॅच सुटली, सोडली होती, पण राहुलचं त्याचं की राहुल ही मॅच घेऊन जाणार तुला माहितीये, पण राहुलला समोरनं कोणतरी लागणार, जसं की ऋषभ पंत म्हटलं किंवा रेड्डी म्हटलं, जे दोघं अटॅकिंग खेळतात. सो इंडियाकडे चान्सेस आहेत, असंही नाही की इंडिया आउट आहे, पण मला वाटतं की इंग्लंडने ही मॅच थोडी नेलेली आहे, कारण आता इंग्लंड फुल ऑल आउट जाणार आहे. आणि काल पुन्हा तेच त्यांचा जो कॅप्टन आहे बेन स्टोक्स, जो काल पुन्हा मुवमेंटला तो आला धावून, त्याने तो विकेट काढलाय आकाशदीपचा. तो ज्या बॉल ज्या टप्प्यावरती पडला होता तो अनप्लेबलच होता, आणि तो नाईट वॉचमॅन साठी तर अनप्लेबलच होता, त्याकडून एक्सपेक्ट पण करू नये की तो टिकून राहील. करेक्ट, पण ते 3च बॉल उरले होते, सो ते एक राहून जातं. पण माझ्या ते आउट झाला म्हणून तो दिवस संपवला की लास्ट ओव्हरच होती, असं होतं का? युजली असं असतं की एक विकेट 2-3 ओव्हर नाही करत. हा, ते झालंच, पण ती ओव्हर पण इन जनरल लास्ट होती. हा, सो 3 बॉल वगैरे उरले होते. ठीक आहे. हा, सो पण तुला आता मला सांग, आजच्या दिवशी तुला काय वाटतंय, एक तर रिझल्ट काय वाटतं ते तुला, आणि जर इंडिया जिंकली तर ती कधी जिंकेल, लंचच्या आधी जिंकेल की नंतर जिंकेल? जर मला वाटतं इंडिया जिंकली तर ही मॅच लंच नंतरच जिंकणार. इंडिया जिंकली तर ही मॅच टी सेक्शनला तर जात नाहीये, लंच नंतरच संपते ही मॅच. आणि मला वाटतं इंडिया जिंकली तर मॅच मध्ये कोणाचा इम्पॉर्टंट रोल आहे तर मला वाटतं वॉशिंग्टन सुंदरच असणार आहे आजच्या ह्याच्यामध्ये, कारण माझ्या ते राहुलचा खेळ, पण राहुलचं मला तेच वाटतं की मॅच घेऊन जाईल की मला डाऊट आहे पूर्ण. तो आता 2 मिनिटांपूर्वी बोलला की राहुल तर घेऊनच जाणार, राहुल खेळून जाईल असं मला. राहुल रन्स करेल की नाही ते मला माहित नाही. राहुल खेळ म्हणजे राहुल जाईल येईपर्यंत मॅच घेऊन, पण त्याला सपोर्ट जो लागेल मला वाटतं सुंदरची बॅटिंग खूप इम्पॉर्टंट आहे या अख्या सर्कमस्टान्सेस मध्ये. पण मला वाटतं की लिव्हिंग टू माय प्रेडिक्शन्स, मला वाटतं की इंडिया मोस्टली ही मॅच हरेल असं मला दिसतं आजच्या दिवशी. तुला काय वाटतंय? तुझा क्रिकेटिंग एक्सपिरियन्स, तुझा काउंटीचा अनुभव, तुझा लॉकडाऊन नंतरचं क्रिकेटचं तुझं जे फॉलोईंग आहे त्यानंतर तुला काय वाटतंय? कठीण आहे जिंकणं, पण इंग्लंड जिंकेल असं मी श्योरली नाही बोलतोय तुझ्यासारखं. हे तर ते तिचं जाऊ दे, सोडा काय पुन्हा तिच्यावरती प्रत्येक वेळी ह्याला यायचंच आहे. हा बोल. हा, सो इंडिया जिंकेल असं वाटतं, पण तेच आहे की खूप स्ट्रगल असणार आहे. ज्या प्रकारे पिच आहे, ज्या प्रकारे इंग्लंड बॉलिंग टाकते, काही म्हणा, कालच्या दिवसात इंग्लंडला क्रेडिट दिलं पाहिजे आपण बॉलिंगसाठी. खूप चांगली बॉलिंग केली त्यांनी, म्हणजे टेस्ट मॅच मध्ये मजा आणली बेन स्टोक्सने. आणि त्याच्या मूड मध्ये इंडियाने पण जे अग्रेशन ठेवलं होतं इंग्लंडने पण ठेवलं. सो काल ते होतं की टेस्ट क्रिकेट ॲट इट्स बेस्ट काल आपल्याला बघायला मिळालेलं आहे. आणि ह्याच्याहून भारी डिस्प्ले असू शकत नाही की क्रिकेटच्या ओरिजिनल फॉर्मपेक्षा जास्त मोठा कोणता प्रूफ असू शकत नाही
की टेस्ट क्रिकेट बंद का होऊ नये आणि टेस्ट क्रिकेट बंद होणार 5 दिवसाचं असलं पाहिजे. जयशा 4 दिवसाची नाही करायची टेस्ट क्रिकेट. खरंय. ठीक आहे. सो संपूया. सो तुम्ही पण आम्हाला सांगा कालच्या दिवशी तुम्हाला मजा आली का बघायला आणि आजच्या दिवशी काय होईल ते तुम्ही आम्हाला कमेंट मध्ये सांगा. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मांडीला खाजला, क्रिकेटवरचा पहिला मराठी पॉडकास्ट. यस.